यानंतर एक ब्रेकिंग न्यूज पाहणार आहोत। ठाकरेंचे महानगर प्रमुख विलास शिंदे यांनी उद्या मागितली आहे संजय राऊतांकडे भेटीची वेळ। शिंदेंच्या शिवसेनेत विलास शिंदे पक्षप्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगतायत आणि त्याच अनुषंगानं ही भेटीची वेळ त्यांनी जी मागितली आहे ती अतिशय सूचक आहे। विशेष म्हणजे विलास शिंदे यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जवळीकही सध्या बघायला मिळते। गेल्या आठवड्यातच विलास शिंदेंच्या कन्येच्या विवाह सोहळ्याला खास एकनाथ शिंदे नाशिकमध्ये आले होते, तर काल एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर असतानाच विलास शिंदे यांनी त्यांची भेटही घेतली, स्वागतही केलं। दरम्यान या सगळ्या चर्चांना काहीही अर्थ नसून माझे एकनाथ शिंदे यांच्यासोबत वेगळे संबंध आहेत असं विलास शिंदे यांनी स्पष्ट केलेलं आहे। या संदर्भात प्रांजल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर माहिती देत आहेत। प्रांजल, नेमकं काय घडतंय? वर्ष आपण जर मागील 2 ते 3 महिन्यात बघितलं तर नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठी गळती लागलेली आहेत। अनेक माजी नगरसेवक असतील, माजी आमदार असतील यांनी शिवसेनेला रामराम हा ठोकलेला आहे आणि त्यातच आणखी काही जण पुन्हा प्रवेश करतील अशी शक्यता आहे। आपणच बघितलं तर उपनेते सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी ही करण्यात आली होती, त्यानंतर ते भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा आहे। तर दुसरीकडे महानगर प्रमुख विलास शिंदे हे देखील एकनाथ शिंदेच्या संपर्कात आहेत। आपण बघितलं तर त्यांच्या कन्येच्या विवाह सोहळ्याला खास एकनाथ शिंदे हे नाशिकला आले होते। यासोबतच काल देखील एकनाथ शिंदे नाशिकला असताना विलास शिंदे यांनी त्यांचं स्वागत देखील केलेलं होतं। दरम्यान याच सर्व घडामोडी बघता कुठेतरी आता विलास शिंदे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत जाणार का याकडे लक्षही लागलेलं आहे आणि त्यातच उद्याला संजय राऊतांची विलास शिंदेंनी भेटीची वेळ ही मागितलेली आहे। जिल्हा प्रमुख पद भेटलं नाही म्हणून विलास शिंदे हे नाराज होते। संघटनेमध्ये बदल झाले त्यानंतर विलास शिंदेसोबत अनेक जण नाराज आहेत अशी देखील चर्चा आहे। त्यामुळे एकंदरीतच आता काय घडामोडी घडतायत, विलास शिंदे हे ठाकरेंच्या शिवसेनेतच थांबणार की पक्षाला रामराम ठोकणार, आता याकडेच खरं तर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। उद्या संजय राऊतांची भेट तर त्यांनी मागितली, मात्र ही भेट होते का, काय चर्चा होते, विलास शिंदे आता पुढे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। निश्चितच प्रांजल, या भेटीकडे देखील तुम्ही असेच लक्ष ठेवून राहा। सगळे अपडेट तुमच्याकडून सातत्यानं जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।